Hello dear friends, today we are going to start chapter number 8 related to math subject. That one is quadrilateral and construction and types. In that quadrilateral, here we are see first construction. Okay. In that construction of quadrilateral, here we draw a figure. बघा मी एक फिगर काढलेली आहे. Okay. In that figure given you also know it is a square. Okay, तुम्हाला माहिती आहे. Then in that square ABCD properties are every quadrilateral has 4 angles. 4 angles means what? Each and every sides is equal, so they are with a 90 degree. Okay, so they are 4 angles A, B, C, D. Okay, so in ABCD, in quadrilateral ABCD, angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to 90 degree. Okay, so it has 4 angles. Then here 4 sides. Okay, from the AB side and the CD side is parallel to each other. Then the third property is 2 diagonals are present. One diagonal is AD and second one is BC. Okay, 2 diagonals are bisects to each other. Okay, बघा हे एकमेकांना बायसेक्ट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 डायगोनल्स प्रेझेंट असतात, 4 साइड्स असतात आणि हे सगळे काय आहेत रे? प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल. मग अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन द्वारे we are solve here practice set 8.1. In that practice set all type of quadrilateral, but here drawing with construct. Okay, so start here practice set 8.1. In that question number first is in quadrilateral MORE. Length MO is equal to 5.8 centimeter. Length OR is equal to 4.4 centimeter. Then measurement of angle M is 58 degrees Celsius. Then degree. Measurement of angle O is 105 degree and measurement of angle R is 90 degree. So friends, here we draw firstly and rough figure. Okay, in that rough figure from एक आपल्याला एक मेजरमेंट मिळण्यासाठी आपण रफ फिगर काढतो. त्याच्यावरून आता आपण एक फायनल फिगर काढूया. बरोबर, 4.4 सेंटीमीटर ची आधी एक रेष मी मोजून घेतली. बरोबर, मग आता ही कोणती लेंथ झालेली आहे? OR. बरोबर, लेंथ OR. सो हियर अ मेजर अँड मेजरमेंट ऑफ अँगल O इज 105 डिग्री. ओके, बरोबर, 105 डिग्री घेतला आपण, त्याला आपण जॉईन करून घेऊया. बरोबर, बघा आता जॉईन केल्याच्या आधी आपल्याला काय सांगितलेलं आहे? 5.8 सेंटीमीटर ची आपण एक आर्क काढूया त्याच्यावर. बरोबर, कारण की जॉईनिंग करायला सोपं जाईल. मग आधी काय करणार? 5.8 कोणती लेंथ काढणार आहेत आपण? मेजरमेंट ऑफ MO. बघा 5.8. सो पट्टी घ्यायची, पट्टीवरती ते मोजून घ्यायचं आधी. आलं लक्षात? मग आता हे मोजून काय करायचं? इथून एक आर्क काढून घ्यायचा. ओके, आणि आता ह्या आर्क मधून ती एक रेष किंवा एक लाईन ड्रॉ करायची. बरोबर, सो हियर ड्रॉ अ लाईन फ्रॉम दॅट पॉइंट. ओके, आता इथपर्यंत आलोत आपण. आता आपल्याला काय करायचं आहे? इथून अगेन 58 डिग्री सेल्सिअस काउंट करायचं आहे. मग काय करणार? ह्या मिळालेल्या पॉइंट वरती ठेवून ओके आपल्याला काय करायची आहे? लेंथ ME. बरोबर, सॉरी, काय करायची आहे? मेजरमेंट ऑफ अँगल M हा झाला काढून. मग आता आपण काय करणार? 58 डिग्री काउंट करणार.
58 काढायची ना, तर कुठपर्यंत येणार ते 55 च्या पुढे 3 रेष, बरोबर. आला इथपर्यंत. बघा मग आपण काय करणार, हे जॉईन करणार, बरोबर. हा पॉइंट हा ह्याच्यामधून हा जॉईन करायचा. आता 90 डिग्री कोणता काय राहिला आता, मेजरमेंट ऑफ अँगल आर. ओके, सो हिअर टेक अ पॉइंट अँड 90 डिग्री. बघा आता ह्याच्यामधून आपण एक लाईन ड्रॉ करूया. बरोबर. बघा हा काय मिळाला आहे आपल्याला, एक क्वाड्रिलॅटरलची फिगर मिळाली. बघा मिळाली, मी रफ काढलेली होती तशाच पद्धतीने मिळाली. आता बघा आपण काय करणार, त्याला नाव देऊया, बरोबर. ओ आर इज 4.4 सेंटीमीटर. देन हियर दॅट पॉइंट इज एम. मेजरमेंट ऑफ एम इज 58 डिग्री, बरोबर. नंतर आपली ओ एम लेंथ कितीची होती किंवा एम ओ लेंथ 5.8 सेंटीमीटर. बघा हा झाला 90 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल आर इज 90 डिग्री. आणि आता हा जो पॉइंट मिळाला तो याला ई नाव द्यायचं, एम ओ आर ई. अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्ट पहिलं कंप्लीट केलेलं. क्वेश्चन नंबर 2 हियर, कन्स्ट्रक्ट अँड क्वाड्रिलॅटरल DEFG. बघा DEFG मी एक आधी रफ फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे. सच दॅट लेंथ DE इज 4.5 सेंटीमीटर. देन लेंथ EF इज 6.5 सेंटीमीटर. देन लेंथ DG इज 5.5 सेंटीमीटर and length DF is 7.2 centimeter and length EG is 7.8 centimeter. So here first we draw length EF. बघा length EF is 6.5 centimeter. Okay. So we draw and 6.5 centimeter. लेंथ EF. ओके, आता ह्या EF फिगर लेंथ काढल्यानंतर इथं काय करायचं आहे आपल्याला, मेजरमेंट मध्ये 4.5 सेंटीमीटर घ्यायची आहे. म्हणून कर्कटकामध्ये तेवढं माप घेऊन आपण एक आर्क काढणार आहोत, बरोबर. लेंथ DE साठी किती आहे ती 4.5 सेंटीमीटर. ओके, मग आता मी 4.5 सेंटीमीटर माप घेतलंय आणि एक इथं आर्क काढणार आहे. बघा मी एक आर्क काढलाय, झालं. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकच साइड कंप्लीट करायची आधी. सो लेंथ DF काढणार आहे आपण, बरोबर. बघा मी आता काय काढली, DE झाली माझी काढून, बरोबर. मग आता काय काढणार आहे पुढे, DF. DF दिलेली आहे 7.2 सेंटीमीटर. Again we count here 7.2 measurement in that and draw arc. Okay. बघा या F पॉइंट वरती ठेवून मी काय करणार आहे, एक आर्क काढणार आहे. आलं लक्षात, आर्क काढला, झालं. मग आता ह्याला जॉईन करून घ्यायचं, बरोबर. किंवा बघा मी जॉईन करते आहे. जॉईन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, अगेन तुम्ही DG पण घेऊ शकतात, 5.5 सेंटीमीटर घ्या किंवा मग EG पण घेऊ शकता, 7.8 घ्या, बरोबर. दोघांपैकी काही आधी घेतलं तरी चालेल. सो लेंथ DG घेऊया आपण 7.8 सेंटीमीटर. काय घेतलं मी, EG लेंथ घेतलेली आहे 7.8 सेंटीमीटर. ओके, मग आता लेंथ DG घेणार मी 5.5 सेंटीमीटर.
5.5 centimeter. Okay, here draw an arc. बघा आता पॉइंट मिळून गेलेले आहेत आपल्याला. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला अँगल मेजरमेंट नव्हतं, फक्त आपल्याला सेंटीमीटर देऊन एक क्वाड्रिलॅटरलचं कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचं होतं. मग ह्याच्यामध्ये आपल्याला 2 डायगोनल्स मिळतील. अशा पद्धतीचं हे कन्स्ट्रक्शन होतं. बघा हा पॉइंट मिळालेला आहे आणि ह्या पॉइंटने मी हा पॉइंट जॉईन केला. मग हे दोघं पॉइंट एकमेकांना मी जॉईन केलेले आहेत. बरोबर. हे जॉईन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 2 डायगोनल्स मिळाल्या. बघा हा पॉइंट झाला डी, हा पॉइंट झाला जी. ओके, आता आपण जी काढलेली होती ना 7.8, मग ती जॉईन करूया आपण. किती होती ती 7.8 सेंटीमीटर. बरोबर. मग डीएफ होती 7.2 घेतलेली आपण. ही होती 7.2 सेंटीमीटर. हा, आणि डीई होती 4.5 सेंटीमीटर. हे होतं 5 डीजी 5.5 सेंटीमीटर. बघा मग आपलं कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल डीईएफजी हे कंप्लीट झालेलं आहे. या कन्स्ट्रक्शन मध्ये 2 डायगोनल्स होते. मागच्या ह्याच्यामध्ये डायगोनल्स नव्हते, ह्याच्यात डायगोनल्स होते. आपण प्रॉपर्टी बघितली त्या पद्धतीने. ओके, तुम्हाला सुद्धा हे ड्रॉ करायचं आहे वहीमध्ये. नंबर एक्झाम्पल, इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी लेंथ AB इज 6.4 सेंटीमीटर, लेंथ BC इज 4.8 सेंटीमीटर, measurement of angle A is 70 degree, measurement of angle B is 50 degree, measurement of angle C is 140 degree. So it is a rough figure. बरोबर. मी आधी एक कच्ची फिगर काढून ठेवली, मग आपण त्याच्यावरून फेअर फिगर काढूया. ओके, सो फर्स्ट टेक लेंथ BC is 4.8 सेंटीमीटर. आपण असं घेऊया 4.8 सेंटीमीटर. We can draw a length BC is 4.8 centimeter. Then we take a 50 degree measurement of angle B. आपण measurement of angle B काय घेणार आहे? 50 डिग्री घेणार आहे. बरोबर. हा झाला काढून. पण त्याच्या आधी आपण काय करणार, 6.4 सेंटीमीटरची लेंथ AB काढावी लागेल आपल्याला. म्हणून लेंथ AB आपण 6.4 सेंटीमीटर घेऊया. 6.4 सेंटीमीटर आणि त्याच्यावरून एक आर्क काढूया. बरोबर. बघा एक आर्क काढला. सॉरी, आर्क काढल्यानंतर आपण हे जॉईन करणार. हा जो पॉइंट आहे ना, ह्या आर्क मधून एकदम एक्झॅक्ट गेला पाहिजे. बघा झालं, इथपर्यंत काढलं. आता काय करणार आपण, मेजरमेंट ऑफ अँगल C is 140 डिग्री सेल्सिअस. बघा आता 140 म्हणजे कुठे येणार ती, ह्या इथे येत आहे बघा. ह्या इथं घेतलं. बरोबर. ती जॉईन करून घेऊया. हा कितीचा झाला अँगल, हा 140 चा, आणि हा अँगल होता 50 डिग्रीचा. आपण इथून मेजर केलं होतं. ही होती, हा पॉइंट A मिळाला आपल्याला. हा झाला 6.4 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला एक लास्ट पॉइंट जॉईन करायचा आहे, तर तो आहे मेजरमेंट ऑफ अँगल A इज 70 डिग्री. सो बघा आपल्याला हा जो पॉइंट मिळालेला आहे, मी तिथे हे कोनमापक ठेवून 70 डिग्रीचा एक पॉइंट देणार. बरोबर. बघा, आणि आता त्याला आपल्याला जॉईन करायचं आहे. सो जॉईन दिस. बघा ह्या बरोबर ॲक्युरेट त्या पॉइंट मधून गेलाय आणि हा आहे डी पॉइंट. ओके, मग आता हा अँगल A 70 डिग्रीचा होता. नंतर हे सगळे कोण तुमच्या लक्षात आले असतील. अशा पद्धतीने ABCD आपण इथं ड्रॉ केलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये मित्रांनो डायगोनल नव्हती. जसं फर्स्ट एक्झाम्पल होतं त्याच पद्धतीने तिसरा आहे, आणि फोर्थ असं आहे अगेन ओनली वन डायगोनल. सो फोर्थ एक्झाम्पल, you have the practice set solving example you have to solve in your notebook. So here completes
our practice set 8.1. So we have here only see properties because in next topic when we are solve 8.2 practice set, that time here such type of examples are solving, that time here the properties are follow. So first is rectangle. A rectangle is their figure is बघा PQRS आपण ही फिगर काढलेली आहे. So here draw and each and every sides are equal, means if all angles of a quadrilaterals are right angle, that is called rectangle. ही त्याची झाली डेफिनेशन. मग आता ह्याच्यामध्ये बघा सगळे जे अँगल्स आहेत ते राईट अँगलचे आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं आपण रेक्टँगल म्हणतो. मग त्याची प्रॉपर्टीज काय आहेत बघा. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. बघा आता लेंथ PQ देन लेंथ SR हे दोघं अपोजिट जरी असले तरी ते कॉन्ग्रुएंट असतील बिकॉज दे आर इन अ राईट अँगल. देन डायगोनल्स ऑफ बघा आता ही PH झाली तर ही QR झाली, हे दोघं पण काय असेल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील. देन डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट अँड दे बायसेक्ट टू ईच अदर. बघा डायगोनल्स हे रेक्टँगल मध्ये असल्या कारणाने त्यांचे जे हे डायगोनल्स असतील हे बायसेक्ट करणार आहेत एकमेकांना. सो दे आर बायसेक्ट टू ईच अदर. ही झाली त्याची प्रॉपर्टी. इन दॅट फिगर बघा आता आपण जर लिहायला गेलो असतं तर मेजरमेंट ऑफ अँगल P इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल Q इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल व्हॉट R इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री. आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो फिगर मध्ये. जर आपल्याला देअरफॉर स्क्वेअर किंवा रेक्टँगल PQRS किंवा क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ राईट अँगल असं पण म्हणू शकतो, म्हणून त्याला रेक्टँगल असं म्हटलं जातं. इट इज अ रेक्टँगल. ह्या ऑल मेजरमेंट साइड्स ह्या काय आहेत इच अँड एव्हरी इन अ राईट अँगल साइड, म्हणून त्याला रेक्टँगल असं म्हटलं जातं. रोम्बस. ओके, सो रोम्बस डेफिनेशन. ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर ऑफ इक्वल लेंथ. ओके, इक्वल लेंथ म्हणजे काय रे मग बघा लेंथ AB इज इक्वल टू लेंथ BC इज इक्वल टू लेंथ CD इज इक्वल टू लेंथ AD किंवा DA घ्या. बरोबर. तर ऑल साइड्स आर इक्वल. बघा या सगळ्या साइड्स ह्या इक्वल आहेत, म्हणून हे असं सिम्बॉल दाखवलेलं आहे. बरोबर. दॅट इज कॉल्ड रोम्बस. सो देअरफॉर quadrilateral ABCD is a rhombus. बघा असं लिहिता येतं. आता हे आपल्याला केव्हा कामात येणार आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेला आपल्याला ह्या प्रॉपर्टीज लक्षात घ्याव्या लागतात, म्हणून आपण प्रॉपर्टीज लर्न करूया. प्रॉपर्टी ऑफ रोम्बस इज फर्स्ट वन इज अपोजिट अँगल ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. आता बघा अँगल ABC घ्या. बरोबर. इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. आलं लक्षामध्ये. दोघं जे अँगल बनलेले आहेत ते कसे आहेत एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. देन सेकंड वन इज डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. आता बघा परपेंडिक्युलर कसं होणार तर सेगमेंट AC घेऊया. सेगमेंट AC इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BD. बरोबर. बघा डायगोनल्स ऑफ रोम्बस आर bisect, so they are perpendicular to each other at a midpoint is M, म्हणून ते काय झालेलं आहे परपेंडिक्युलर झालेले. म्हणजे अशा पद्धतीने झाली रोम्बसची प्रॉपर्टी. ओके, आता आपण ती स्क्वेअर. इन दॅट स्क्वेअर इफ ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स. बघा आता साइड म्हटलं म्हणजे काय येतं रे लेंथ AB इज इक्वल टू बघा ऑल साइड्स AB इज इक्वल टू लेंथ BC इज इक्वल टू लेंथ CD इज इक्वल टू लेंथ AD इज इक्वल टू. ह्या सगळ्या काय आहेत इक्वल आहेत. ऑल साइड्स इक्वल अँड ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल आर कॉन्ग्रुएंट. आता अँगल्स कॉन्ग्रुएंट म्हटलं म्हणजे कसं लिहितो आपण अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D. बरोबर. अशा पद्धतीने. मग बघा ऑल साइड्स अँड ऑल
असं लिहितो, बरोबर. मग आता बघा ही झाली डेफिनेशन, पण त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. आता बघा डायगोनल्स कोणते आहेत इथं, AC अँड डायगोनल BD. हे काय आहे, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर दे आर कॉन्ग्रुएंट. बघा एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत ते. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट टू इच अदर. बघा बायसेक्ट करतायत की नाही ॲट द मिड पॉइंट M. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट्स अपोजिट अँगल्स. आता अपोजिट म्हणजेच काय की आता हा ABD असेल, त्याच्या विरुद्ध अँगल असेल BCD असेल, तर हे काय आहे अपोजिट अँगल जरी असतील तरी ते डायगोनल्स हे बायसेक्ट टू इच अदर करणार आहे, बरोबर. अशा पद्धतीने झाली ही स्क्वेअरची प्रॉपर्टी. मग ह्या प्रॉपर्टीज वरून आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे.